इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उल्हासनगरातील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलाजवळ घडली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मध्यवर्ती पोलीस स्टेशनने एका रिक्षा चालकाला अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत। शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजता मद्यधुंद अवस्थेतील एका रिक्षा चालकाने गुलराज टॉवर परिसरात स्कूटीवरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिली। यावेळी घटनास्थळी उपस्थित वाहतूक पोलीस मोहन नारायण पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करून रिक्षा चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त रिक्षा चालकाने त्यांच्यावर हल्ला केला। या दरम्यान आणखी 2 रिक्षा चालकांनी येऊन पोलीस कर्मचारी पाटील यांना मारहाण करण्यात मदत केली। घटनेच्या वेळी छावा संघटनेने निखिल गोळे आणि त्यांचे सहकारी जवळच खड्डे बुजवण्याचे काम करत होते। त्यांनी तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक पोलिसाला वाचवण्याचा प्रयत्न केला। मध्यवर्ती पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एकाला ताब्यात घेतले। इतर 2 आरोपी सध्या फरार आहेत। या घटनेत वाहतूक पोलीस मोहन पाटील यांना किरकोळ दुखापत झाली असून पुढील तपास सुरू आहे। मोहन नारायण पाटील, विठ्ठलवाडी ट्रॅफिक ऑफिसला आहे। आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करतो शाहू ब्रिजवर। त्यावेळेस काही दोन दारू पिऊन एका मुलीला छेडछाड करत होते। त्या मुलीला त्रास देत होते खूप। आम्ही तिला सोडवण्यासाठी गेलो तर यांनी अंगावर पाणी वगैरे ओतलं। तिला दारू होती का पाणी त्याची काही आयडिया नाही मला, पण त्यांनी त्या मुलीला खूप त्रास देत होता। आम्ही त्यांना सोडवण्यासाठी गेलो तर त्यांनी मला मारहाण केली, माझ्या कानात मारलेली, मला इंज्युअर केलेलं आहे त्यांनी। तर आम्ही दिवस रात्र पब्लिकची सेवा करतो आणि काही दारुडे लोक आमच्यावर मारहाण करतात, तर या व्यक्तीवर जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी विनंती आहे। बाकी काय नाही। ते ऍक्च्युअली 2 लोक होते रिक्षामध्ये दारू पिऊन, पण ते बाहेरच्या पब्लिकने पण तिथे एक रिक्षावाला होता त्याने पण माझ्यावर मारहाण केली। तक्रार केली एकाला, आम्ही पोलीस स्टेशनला रिक्षा जमा केलेली, त्यालाही घेऊन आलेले सोबत। त्यांना जास्तीत जास्त कारवाई, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे।